कवितेचं नाव आहे कोर्ट. ऐका. कोर्टात धर्म उभा राहिला, कोर्टात धर्म उभा राहिला, हातात ग्रंथ आणि डोळ्यात अहंकार घेऊन. कोर्टात धर्म उभा राहिला, हातात ग्रंथ आणि डोळ्यात अहंकार घेऊन. न्यायमूर्ती समोर नाही तर संविधानासमोर उभा होता तो. की न्यायमूर्ती समोर नाही, संविधानासमोर उभा होता तो आणि म्हणाला, मीच अंतिम. न्यायालयाने प्रश्न विचारला, पुरावा आहे का? न्यायालयाने प्रश्न विचारला, पुरावा आहे का? परत नक्की. कोर्टात धर्म उभा राहिला, हातात ग्रंथ आणि डोळ्यात अहंकार घेऊ. न्यायमूर्ती समोर नाही तर संविधानासमोर उभा होता तो आणि म्हणाला, मीच अंतिम. न्यायालयाने प्रश्न विचारला, पुरावा आहे का? धर्म हसला आणि म्हणाला, श्रद्धा पुरेशी नाहीये का? की न्यायालयाने प्रश्न विचारला, पुरावा आहे का? धर्म हसला आणि म्हणाला, श्रद्धा पुरेशी नाहीये का? कोर्टात शांतता पसरली. की कोर्टात शांतता पसरली, पण बाहेर जमा होता. तोंडात देवाचं नाव आणि हातात दगड होता. इथे गुन्हा माणसांचा नव्हता. की इथे गुन्हा माणसांचा नव्हता, गुन्हा प्रश्न विचारण्यांचा होता. कारण प्रश्न विचारणं आता देशद्रोह ठरत होता. पुढे संविधान फाईलमध्ये बंद केलं गेलं. संविधान फाईलमध्ये बंद केलं गेलं आणि भावना मिरवणुकीत उतरल्या. कारण धर्म आज देव नाही, ती सत्ता आहे आणि सत्ता कधीच निर्दोष नसते. कोर्टात निकाल झाला. कोर्टात निकाल झाला, पण बाहेर अजूनही युद्ध चालू होतं. कारण इथे कायदेशीर हरलेले भावनिक विजय साजरा करत होते. आणि आजही कोर्टात धर्म उभा आहे. आजही कोर्टात धर्म उभा आहे. न्यायासमोर नाही तर माणुसकीच्या छातीत खुपसलेल्या संविधानासमोर. थँक्यू.